मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर असणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार अशी माहिती समोर आली आहे। रत्नागिरीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं जाईल। महायुतीचे दिग्गज नेते कार्यक्रमाला उपस्थित राहणार अशी माहिती मिळते। आजच्या दौऱ्यातून कोकणातील महायुतीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजणार असं सध्या समजतंय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामध्ये ते सर्वात प्रथम रत्नागिरीतील विमानतळातील प्रवासी टर्मिनसच्या इमारतीचे भूमिपूजन करणार आहेत। हा कार्यक्रम झाल्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटनाला ते उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रमानंतर महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसार कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहे। आपण सध्या याच कार्यक्रमाच्या स्थळी आहोत आणि जवळपास पाहिलं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला दिसून येत आहे। जवळपास जिल्ह्यामधील 30 ते 35 हजार महिलांची बैठक व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। मोठेखानी सभा मंडप या ठिकाणी उभारलेला आहे आणि असा उन्हाचा जर आपण विचार करता तर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता हा मंडप उभारण्यात आलेला दिसून येत आहे। जवळपास 1000 एसटी बसेस या कार्यक्रमासाठी सज्ज झालेल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, त्याच पद्धतीने सर्व जिल्ह्यातील महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांची सर्व नेत्यांची मांदियाळी या ठिकाणी दिसून येणार आहे। तर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा या ठिकाणी आता जर पाहिलं तर कोकणामध्ये आता विधानसभेचं बिगुल वाजल्याचे एकंदरीत दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।